क्रोधांधवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. रागातून गोंधळ निर्माण होतो, गोंधळातून योग्य विचारशक्ती कमी होते आणि शेवटीचे निर्णय जे असतात ते तुम्ही चुकीचे घेऊन स्वतःचं नुकसान करून घेता. मिथुन राशीच्या व्यक्तींनो, दशम भावातून शनी आणि मंगळ ह्या दोघांचीही युती मीन राशीतून होणार आहे आणि दशम भाव हा तुमचा कर्म भाव आहे. म्हणून सध्या तुमच्या सोबत जे चाललंय तो काही गोंधळ नाहीये, ते जास्त स्पष्टपणे दिसायला लागलेलं एक वास्तव आहे. म्हणूनच तुम्हाला ते थोडं अस्वस्थ करत आहे आणि तुम्ही इतरांसारखे नाही की जे फक्त काम करतात किंवा सांगितल्याप्रमाणे चालतात, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच करता. मग परिस्थिती असेल, लोक असतील, निर्णय असतील, सगळ्यांचंच तुम्ही निरीक्षण व्यवस्थित करता. पण सध्या अडचण इथे सुरू होते की तुम्हाला दिसतंय की तुम्ही जे करत आहात ते काही पूर्णपणे चुकीचंही नाही, पण ते पुढे नेमकं कुठे घेऊन जाणार आहे हे स्पष्ट नाहीये ना. कधी असंही होतं बरं का की तुम्ही कामात असता, सगळं नीट चालू असतं, पण अचानक मनात विचार येतो की मी हे का करतोय. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता आणि मग तुम्हाला लगेच असंही जाणवतं की तो काय बोलतोय आणि त्यामागचं खरं काय आहे. म्हणून तुम्ही परिस्थिती ती व्यवस्थित सांभाळता, पण आतून सतत तुम्हाला मोजमाप करत राहावं लागतं आणि तुम्ही असं विचारता की मग यातून मला नेमकं काय मिळतंय. आणि मग इथूनच मिथुन राशीच्या आतला संघर्ष सुरू झालेला आहे. तुम्ही काम करत राहता पण मन पूर्णपणे त्यात राहत नाहीये ना. तुम्ही निर्णय घेता पण त्यावर पूर्ण खात्री वाटत नाही. आणखी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वतःलाच पाहत राहता. मी काय बोललो, का बोललो, आणखी चांगलं मला काय करता आलं असतं हे तुम्ही स्वतःला बोलत राहता. लक्षात घ्या, हे प्रश्न म्हणजे तुमची ताकद आहेत, पण सध्या तीच ताकद जास्त झालेली आहे. तुम्ही सगळे पर्याय परखून पाहता, म्हणून तुम्हाला त्यातला एक पर्याय निवडणं थोडं कठीण जातं. म्हणून तुम्हाला लोकही समजून येतात, कसे लोक आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवावा का नाही हे तुम्हाला लक्षात येतं. आणि म्हणूनच सतत मनात आतून एक प्रश्न राहतो बरं का की मी जे करतोय ते योग्य आहे का आणि ते पुरेसं आहे का. मिथुन राशीच्या व्यक्तीनं जर हे तुम्हाला सुरुवातीचं ऐकताना असं वाटत असेल की हे माझ्यासोबत घडत आहे तर हे खोटं नाहीये. तर एक लक्षात ठेवा की हा काळ तुमची विचारशक्ती तर अजिबात कमी करत नाहीये, तो तुम्हाला अधिक स्पष्टपणे पाहायला भाग पाडतो आहे, निरीक्षण करायला भाग पाडतो आहे. आणि सध्या तुमच्यासमोर अडचण नाहीये, अडचण आहे जास्त स्पष्टता आहे, पण अंतिम निर्णय नाहीये, ही अडचण आहे. तर लक्षात घ्या मिथुन राशीच्या व्यक्तींनो, ह्या दशम भावातून होणाऱ्या मंगळाचं जे गोचर आहे ना ते तुमच्या राशीवर दृष्टी देईल आणि शनी आणि मंगळ यांची जी युती आहे ना ही एक प्रकारचं द्वंद्व तयार करत असते. नोकरीच्या बाबतीत जर विचार केला की नाही तर थोडं एक लक्षात घ्या की हेच माझ्यासोबत चाललं आहे असं तुम्हाला वाटतं बरं का, पण ते इतरांच्या बाबतीत पण चाललेलं असतं. तुम्हाला वाटतं मलाच नोकरीमध्ये त्रास आहे. सध्या तुमच्या कामाच्या ठिकाणी एक वेगळीच परिस्थिती तयार झालेली आहे आणि पुढे थोडीशी ती वाढ त्याच्यामध्ये होऊ शकतं. काम वाढेल, जबाबदाऱ्या येतील, लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील, पण तरीही आतून एक सतत प्रश्न येतो की माझं नेमकं ह्या नोकरीच्या ठिकाणी स्थान काय आहे. आणि कधी असाही प्रश्न येतो की तुम्ही एखादं काम मनापासून करता, सगळं तुम्ही नीट पूर्ण करता, पण शेवटी निर्णय तुमच्या हातात नसतो ना. म्हणून तुमचं काम पुढे जातं पण श्रेय कुणाला तरी दुसऱ्याला मिळतं. किंवा अजून एक लक्षात घ्या की मीटिंगमध्ये तुमचं मत विचारलं जातं, कारण की तुम्ही स्पष्ट बोलता ना, पण शेवटचा निर्णय जो आहे ना तो आधीच ठरलेला असतो. आणि मग तेव्हा तुम्हाला जाणवतं की माझं ऐकलं जात आहे पण मान्य तर केलं जात नाही ना. आणखी एक वास्तव मिथुन राशी बाबतीत असं घडेल की कार्यालयात राजकारण सुरू राहील बरं का. कोणी तुमच्या मागे बोलतं, कोणी तुमचं काम स्वतःचं आहे असं दाखवतं आणि कोणी तुमच्या प्रगतीला अडथळाही आणतं. ते उघडपणे दिसत नाही पण तुम्हाला जाणवतं ना. कधी काय होतं की तुमचं नाव पुढे जाण्याच्या यादीत असतं पण शेवटच्या क्षणी त्यात बदल होतो. किंवा लक्षात घ्या की तुम्हाला मुद्दाम काही माहिती दिली जात नाही जेणेकरून तुम्ही मागे पडताल. आणि इथेच मग मिथुन राशीचं थोडं फ्रस्ट्रेशन वाढतं की तुम्हाला असं वाटतं की मी तयार आहे पण मला काही पुढे जाऊ दिलं जात नाही. म्हणून नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी ठेवा. या काळात सगळ्यात मोठी चूक म्हणजे भावनेतून प्रतिक्रिया देणं, रागात उत्तर देणं, वरिष्ठांशी भिडणं किंवा अचानक नोकरी सोडण्याचा निर्णय घेणं हे तुम्ही टाळलं पाहिजे. कारण सध्या परिस्थिती तुमच्या विरोधात नाही पण पूर्णपणे तुमच्या नियंत्रणातही नाहीये. मग काय करायचं, तुमचं काम जे आहे की नाही ते थोडंसं डॉक्युमेंटेड ठेवा, त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवा. कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका, निरीक्षण करा पण लगेच प्रतिक्रिया देऊ नका. सध्या स्वतःला सिद्ध करा पण लढू नका ना. व्यवसायाच्या बाबतीत पण परिस्थिती जरा गोंधळात टाकणारीच असेल मित्रांनो. काही ऑर्डर्स येतील, तुमच्याशी लोकही बोलतील, संधी दिसतील, पण शेवटी निर्णय मात्र अडकून पडेल. उदाहरणार्थ कसं आहे की तुमचे क्लायंट्स तुमच्या व्यवसायामध्ये इंटरेस्ट दाखवतात, सगळं पॉझिटिव्ह वाटेल,
पण शेवटी तोच माणूस वेळ काढतो किंवा गायब होतो. किंवा असंही होतं बरं का की तुम्ही प्लॅन तयार करताल, तुमच्या कल्पना नवीन असतील, पण त्याची अंमलबजावणी करताना वारंवार तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की काही लोक फक्त माहिती घेण्यासाठी बोलतात, पण प्रत्यक्षात ते तुम्हाला ऑर्डर्स देत नाहीत किंवा कामही देत नाहीत. म्हणजे काय होतं, वेळ जातो पण फायदा होत नाही ना. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही मुख्य समस्या आहे. तुमचं लक्ष एकाच ठिकाणी टिकत नाही. तुम्ही एक काम सुरू करता, मग दुसऱ्या संधीकडे वळता ना, आणि मग पुन्हा बदल करता, आणि शेवटी मग काय होतं, मिथुन राशीच्या व्यावसायिकांची गोष्ट, कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही आणि मग ताकदीने पुढेही जाता येत नाही. म्हणून व्यवसायात सावधगिरी काय ठेवा, एकाच वेळी अनेक योजना सुरू करू नका ना. हो म्हणण्याच्या आधी थोडा नीट विचार करा. मोठा धोका आत्ता टाळा तुम्ही. आणि सर्वात महत्वाचं काय आहे, कमी करा पण थोडं करा आणि ठामपणे करा. जे लोक व्यवसाय किंवा नोकरी करतात ना, त्यांना असं सांगू वाटतं की सध्या समस्या तुमच्या क्षमतेमध्ये नाहीये, समस्या आहे बाहेरची परिस्थिती आणि तुमची एक विखुरलेली दिशा, ही समस्या आहे. ठीक आहे, तुम्ही मागे पडत नाहीत, तुम्ही फक्त योग्य जागा शोधत आहात जिथे तुमची किंमत होईल. आणि ती जागा मिळाली की तुमची प्रगती मात्र अजिबात थांबणार नाही. पैशाच्या बाबतीत पण असं होतं की पैसा काही पूर्णपणे थांबणार नाही, पण स्थिरही राहणार नाही. उदाहरणार्थ, एक वेळ पैसा येतो, दुसऱ्या वेळेला उशीर होतो, आणि मग काय होतं, खर्चही अचानक वाढत जातो, आणि मग तुम्ही विचार करता की किती येतंय आणि किती जातंय हेच कळत नाही ना अजून. म्हणून सावधगिरी ठेवा बरं का, की अंदाजावरती आधारित खर्च करू नका. साठवणूक ठेवा, उगाच खर्च वाढवू नका. वैवाहिक जीवनात पण असंच होतं की इथं काही नातं तुटलेलं नसतं, पण बोलण्याची पद्धत बदलेल आणि त्यामुळे हळूहळू अंतर तयार होतं. मग प्रत्यक्षात वैवाहिक जीवनात काय घडतं, उदाहरणार्थ, समोरची व्यक्ती तुम्हाला साधापणे विचारत असते की आज उशीर का झाला. प्रश्न साधा असतो, पण त्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की माझ्यावरच शंका घेतली जाते का, आणि तुमचं उत्तर थोडं कठोर होतं. मग काम होतं, एवढं पण एक्सप्लेन करायचं का, आणि समोरच्याचा हेतू काही तसा नसतो, पण टोन जो असतो ना त्यामुळे वातावरण बदलतं. आणि समोरचा दिवसभर व्यस्त असतो, कधी कधी तुम्ही मेसेजला उशिरा रिप्लाय देता, तुम्ही काही बोलत नाही, पण आतून विचार सुरू होतो, आधी असं नव्हतं, आता महत्व कमी झालं आहे का, आणि मग तुम्ही थोडे नात्यात दूर जायला सुरुवात करता. अजून एक उदाहरण असं होतं की एखाद्या विषयावरती मतभेद होतात, तुम्ही विचार करता की आता बोलून काही उपयोग नाही आणि गप्प बसून राहता. मग समोरच्याला असं वाटतं की याला काही फरक पडतोय का नाहीये ना, हा प्रश्न त्याला वाटतो मग, आणि मग तिथेच गैरसमज तयार होतो. अजून एक उदाहरण असं आहे की तुमच्या मनात काहीतरी चालू असतं, मग त्याच्यामध्ये एकतर कामाचा ताण असतो किंवा तुमच्या निर्णयांचा गोंधळ असतो, पण तो तुम्ही सांगतही नाही, आणि मग त्याचा परिणाम नात्यावर होतो. समोरच्याला वाटतं की तुम्ही बदललेला आहात, पण खरा मुद्दा असा आहे की समस्या तर अजिबात नात्यांमध्ये नाहीये, समस्या आहे समज आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीमध्ये. मग आता हे कसं हाताळायचं, लगेच अर्थ काढू नका ना. कोणी काही बोललं तर त्यामागे वाईट हेतू आहेत असं गृहीत धरू नका. थोडं स्वतःला विचारा की मी जास्त विचार करतोय का, असं विचारा ना स्वतःला. गप्प बसणं हा उपाय नाहीये. तुम्हाला असं वाटतं की शांत राहिलं की गोष्ट ही टळून जाईल, पण प्रत्यक्षात शांतता म्हणजे एक गैरसमज तयार करण्याची पद्धत आहे. साधा आणि स्पष्ट बोला, मोठं एक्सप्लेनेशन नकोय, फक्त एवढं बोला की मला थोडा वेगळं वाटलं, मी थोडा ताणामध्ये होतो, इतकं जरी आपण बोललो ना तरी समोरच्याला क्लॅरिटी मिळत असते. वेळ निवडा व्यवस्थित. तुम्ही चिडलेल्या अवस्थेत बोलतात तर मग तुमचे शब्द चुकीचे जातात ना, म्हणून थोडा वेळ घ्या, शांत व्हा आणि मगच बोला. प्रत्येक गोष्ट मनात साठवू नका. लहान गोष्टी साठल्या की एक दिवस मोठा स्फोट होत असतो, त्यामुळे थोडं थोडं क्लिअर करत राहा. शेवटचं एक अजूनही तुम्हाला स्पष्ट सत्य सांगतो बरं का, सध्या नात्यांमध्ये मोठा प्रश्न नाहीये, पण गैरसमज हे वाढण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही बोलणं क्लिअर ठेवलं ना आणि लगेच निष्कर्ष काढणं टाळलं तर हेच नातं पुढे जाऊन मजबूत होऊ शकतं. कुटुंबाच्या बाबतीत पण असंच होतं, घरात मोठा वाद नसतो पण चर्चा खूप होतात ना. म्हणजे उदाहरणार्थ, एका विषय जो असतो ना त्याच्यावर वारंवार चर्चा होते पण निर्णय काही ठाम होत नाहीये. तुमचं मत बदलत राहतं, म्हणून समोरच्यांना गोंधळ वाटतो. म्हणून सावधगिरी अशी ठेवा की एखादा निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहा. वारंवार बदल जो असतो ना तो टाळला पाहिजे. संततीच्या बाबतीत कसं होतं की मुलांच्या बाबतीत एक गोष्ट दिसेल की तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी आहे, पण संवाद तितका स्पष्ट नाहीये संतती आणि तुमच्यामध्ये. उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना काही सांगता पण ते काही पूर्णपणे ऐकतच नाहीत, किंवा मग ते काहीतरी तुम्हाला शेअर करायचं टाळून देतात. कारण असं आहे की तुमचा जो बोलण्याचा एक ढंग आहे की नाही तो कधी बदलतो. म्हणून या बाबतीत सावधगिरी अशी ठेवा की सारख्या ऑर्डर्स सोडू नका, आधीच सोडू नका. आधी ऐका, त्यांना समजून घ्या. मग याचा मानसिक अवस्थेवर पण परिणाम होतो बरं का, की कसं आहे की तुमचं मन सध्या शांत बसत नाही. तुम्ही एक विचार करता आणि मग दुसरा, मग तिसरा. उदाहरणार्थ, मग कसं होतं की एक निर्णय घ्यायचा असतो पण तुम्ही सगळे पर्याय बघता आणि शेवटी काहीच ठरवत नाही.
आणि मग तिथेच काय होतं, एनर्जी वेस्ट होते. हा मिथुन राशीचा जन्मापासूनचा प्रॉब्लेम आहे. तर सावधगिरी काय, एका वेळी एकच गोष्ट करा. प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका ना. स्वतःला थोडं थांबवा. आरोग्याच्या बाबतीत पण लक्षात घ्या, काही ठीक आहे मोठा आजार नाहीये, पण मानसिक थकवा जास्त जाणवतो. तुम्ही झोप नीट घेत नाहीये, त्यामुळे मग कामाच्या ताणात तुम्हाला डोकं जड वाटतं. म्हणून तुम्ही व्यवस्थित डेली रुटीन ठेवत जावा. हे सुद्धा मला आता राशी भविष्याच्या मार्फत सांगावं लागतं. ही काही सांगण्याची पण गरज नसते. म्हणून लक्षात घ्या की सध्या समस्या ह्या कामात नाहीयेत, समस्या आहे दिशा आणि निर्णय घेण्यात. तुम्ही काही चुकीच्या मार्गावर नाहीत, तुम्ही फक्त अनेक मार्गांमध्ये अडकलेले पक्षी आहात, असं मला मिथुन राशी बाबतीत वाटतं. आणि योग्य मार्ग निवडला की मग सगळं वेगाने पुढे जाईल. मिथुन राशीच्या व्यक्तींनो लक्षात घ्या की 3 एप्रिल पासून जी शनी मंगळ युती दशम भावात होणार आहे ना, ती तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, कुटुंबामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी एक वेगळं असं न दिसणारा संघर्ष तयार करत असते. त्याची तुम्हाला जाणीव आतून होत असते, प्रत्यक्षात दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्या दिवसापासून 45 दिवस तुम्ही कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका, कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका, स्ट्रेसमध्ये घेऊ नका. जितकी परिस्थिती शांतपणे हाताळता येईल तेवढी तुम्ही ती परिस्थिती शांतपणे हाताळा. आणि ह्या बाबतीत जर तुम्हाला काही उपासना करायच्या असतील तर मग तुम्ही जास्तीत जास्त गणपती अथर्व शीर्षाचं पठण त्या काळात करा. कारण की मंगळाची जी दृष्टी आहे की ती तुमच्या राशीवर येणार आहे आणि ती शनियुक्त मंगळाची दृष्टी आहे. त्यामुळे ती तुम्हाला एक मनामध्ये उद्वेग सारखा तयार करत राहील. मग तुम्हालाही असं वाटेल की मग सारखीच चिडचिड होत आहे. त्यामुळे अशा वेळेस आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं गणपती अथर्व शीर्ष आहे ना, ते पठण केल्याने जरा मनाला शांतता मिळत असते. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही कर्मसिद्धांताच्या आधारावरती करायचं असेल तर मी बऱ्याच वेळा सांगतो की मारुती मंदिराच्या बाहेर जे काही गरजू लोक असतात, भिकारी लोक बसलेले असतात ना, त्यांना तुम्ही गोड अन्न देत जावा खाण्यासाठी. त्यांना इतर काही गोष्टी हव्या असतील तर त्या तुम्ही दान म्हणून करत जावा. त्यातून काय होईल, तुमचा कार्मिक बॅलन्स एक तयार होईल आणि तुम्हाला शनी महाराजांचा नेहमी आशीर्वाद तुमच्याबरोबर राहील, जो तुम्हाला वेगवेगळ्या किचकट निर्णयांमध्ये निर्णय घेण्यासाठी मदत करेल. की जो तुम्ही काय करता, अनेक गोंधळात अडकल्यामुळे निर्णयच तुमचा फायनल होत नाही, तर ते शनी महाराजांचं स्थैर्य मिथुन राशीला येणं फार गरजेचं असतं. याचबरोबर आठवड्यातून एकदा शनिवारी तुम्ही शनी महात्म्याचं पठणही करणं तुमच्यासाठी चांगलं राहील पुढील 45 दिवसामध्ये. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.